नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कृषी यंत्र अनुदान योजना, कृषी उपकरणावर 50% अनुदान संपूर्ण बातमी ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो अर्ज कुठे करायचा, आपल्याला किती सबसिडी भेटणार आहे आणि आपण कशाप्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकतो, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो. मित्रांनो कृषी यंत्र अनुदान योजना 50% अनुदान संपूर्ण बातमी येऊनच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सरकार सीमांत आणि मध्यवर्ती शेतकऱ्यांसाठी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची योजना चालवत आहे, ज्याला आपण कृषी यंत्रसामग्री अनुदान योजना म्हणत असतो. ही योजना शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकार अनुदान प्रदान करते आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेतीसाठी पुरेसे साधनसंपत्ती नाही त्यांना आकर्षक अनुदान मिळून देते. तर कृषी यंत्रसामग्री अनुदान योजना, तर कृषी यंत्र अनुदान यामध्ये आपण बघूया की आपल्याला कोणकोणती पात्रता या ठिकाणी लागणार आहेत. महाराष्ट्रात शेतकरी हा ज्या राज्यात ही योजना राबवली त्या राज्याचा रहिवासी असावा, त्यानंतर स्वतःकडे शेती योग्य जमीन असावी आणि शेतीतून उत्पन्न मर्यादित, त्याच्याकडे चारचाकी वाहन नाही पाहिजे आणि गेल्या 3 वर्षापासून त्याने कोणत्याही प्रकारचे यंत्रसामग्री अनुदान घेतलेले नसावे आणि त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे ओळखपत्रे आणि शेती संबंधित कागदपत्रे असणेही आवश्यक आहे. त्यानंतर बघा आपल्याला या योजनेतून किती सबसिडी मिळू शकते. तर यामध्ये आपण कृषी उपकरणे अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी 50% ते 80% अनुदान दिले जाते. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने 5 लाख किमतीचे कृषी उपकरणे खरेदी केले तर त्याला बघा सरकार 2.5 ते 3 लाखपर्यंत अनुदान देईल. तर यामध्ये आपल्याला 50 ते 80% अनुदान मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. ही योजना खूप चांगली आहे. ज्या शेतकऱ्यांना कडे भांडवल नाही कृषी अवजारे खरेदीसाठी किंवा ट्रॅक्टरचे अवजारे जे असतील तर त्यांना ही योजना खूप फायदेशीर आहे. या योजनेचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. यामध्ये गव्हर्नमेंट आपल्याला 50 ते 80% अनुदान करून देते. त्यानंतर आपण पुढे बघूया की अनुदान योजनेचे मुख्य फायदे काय असतात. बघा, या योजनेअंतर्गत शेतकरी खर्च इत्यादीवर आधारित कृषी उपकरणे खरेदी करू शकतील. बरोबर, आता कृषी संसाधने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर फारसा परिणाम होणार नाही. त्यानंतर शेतीची उपकरणे खरेदी केल्यानंतर त्यांची शेती आता सुरळीत आणि वेळेवर पूर्ण होईल. त्यानंतर पुरेशा कृषी उपकरणाच्या मदतीने तुम्हाला तुमच्या शेतीतून उत्पन्न मिळत येईल. त्यानंतर या योजनेच्या मदतीने आता शेतकऱ्यांना शेतीच्या कामात आकर्षक प्रोत्साहन मिळू शकेल. त्यानंतर आपण बघूया कृषी उपकरणे अनुदान योजनेचं उद्दिष्ट काय आहे आणि पुढे बघा आपण कशा प्रकारे अर्ज करायचा आहे. त्या ठिकाणी बघा, अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला कृषी उपकरणे अनुदान पोर्टलला भेट द्यावी लागेल. त्यानंतर येथून नोंदणी करताना आवश्यक फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर एकदा फॉर्म भरला की आवश्यक कागदपत्राचं डिमांड ड्रॉप सादर करावं लागेल, म्हणजे DD तुम्हाला काढावं लागेल. त्यानंतर आता अर्ज पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषी उपकरणांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. त्यानंतर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर हे पैसे येतील. तर अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा फायदा हा घ्यायचा आहे आणि तुम्ही अशा प्रकारे अर्ज हा करू शकतो. यासाठी तुम्हाला एक स्पेशल वेबसाईट आहे, स्पेशल पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं, त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आणि तिथून तुम्ही तुमचा अर्ज हा भरायचा आहे. तर व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.